आता बातमी आहे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या एका आरोपाची। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे सेनेत तणाव निर्माण झालाय आणि अशात सांगोल्याचे शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपावर आरोप केलेत। विधानसभा निवडणुकीत भाजपने शेकाप उमेदवाराला मदत करून माझं कंबरड मोडण्याचं काम केल्याचा आरोप त्यांनी केलाय। कुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका बारका शहाजी बापू नाही। तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला विचार। निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे, पण मी शांत राहिलो, काय बोललो नाही, टीका केली नाही। पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली, चित्र तालुक्याला माहित होतं तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला। पण बापूचा जो काही तुम्ही फसवणार किती, एकदा दोनदा, पण आता बापूला फसवू शकत नाही। ही जनता जेवढी जनार्दन इथं उपस्थित आहे ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि बापूच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे।